अतिक्रमणासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून पत्रकाराच्या दिव्यांग मुलावर शेजाऱ्यांनी हल्ला केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात सुरुवातीला गुन्हा दाखल न झाल्याने पत्रकार तथा वाघनख वृत्तपत्राचे संपादक नितीन रामभाऊ मुळे यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार सादर केली होती। तक्रारीनुसार 15 जून 2026 रोजी जिल्हा पत्रकार संघाच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असताना नितीन मुळे यांना त्यांच्या पत्नीचा फोन आला। यावेळी त्यांचा दिव्यांग मुलगा सार्थक नितीन मुळे याच्यावर शेजारील व्यक्तींनी हल्ला केल्याची माहिती मिळाली। ग्रामपंचायतीकडे करण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या तक्रारीमुळे आणि त्या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे सुडबुद्धीने हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप मुळे यांनी केला आहे। हल्ल्यादरम्यान आरोपींनी सार्थकच्या दिव्यांगत्वाची चेष्टा केली, त्याच्या श्रवण दोषाबाबत अपमानास्पद वक्तव्य केली आणि कानाची शस्त्रक्रिया झाल्याचे माहीत असूनही त्याच कानावर मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। घटनेनंतर सार्थक याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले। पुढील उपचारासाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय नागपूर येथे हलविण्यात आले आहे। घटनेनंतर 24 तासाहूनही अधिक काळ उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याचा आरोप करत मुळे यांनी पोलीस आयुक्तांकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे। या प्रकरणात विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येत दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमाअंतर्गत कार्यवाहीची मागणी केली आहे। अखेर पोलीस आयुक्तांच्या निदर्शनानंतर संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान अतिक्रमणासंदर्भातील तक्रारीवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे नितीन मुळे यांनी सांगितले आहे। पत्रकाराच्या दिव्यांग मुलावर झालेल्या हल्ल्यामुळे शहरातील पत्रकार संघटनांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण कालावधी 2 वर्षे कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश 60 प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाईट www.pdkv.ac.in प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत। ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा। कृषी तंत्र विद्यालय भिलोणा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती प्राचार्य एस काळे संपर्क 99 21 55 95 11 कृषी पर्यवेक्षक NB मोहोड संपर्क 97 66 28 73 05 लिपिक ND गोमाशे संपर्क 91 58 23 11 05। अनुसूचित जाती जमातींच्या उपवर्गीकरणाविरोधात अमरावतीत बुधवारी हजारोंच्या उपस्थितीत भव्य संयुक्त महामोर्चा काढण्यात आलाय। आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात SSC, ST, OBC, VGNT आणि DT प्रवर्गातील तब्बल 59 जातींच्या प्रतिनिधींनी सहभाग घेत शासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। हातात संविधानाच्या प्रती, फलक आणि बॅनर घेऊन आंदोलकांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून मोर्चा काढलाय। उपवर्गीकरण रद्द करा, अनंत बरद समितीचा अहवाल जाहीर करा, अनुशेष भरा, पदोन्नतीतील आरक्षण लागू करा आणि जातीनिहाय जनगणना करा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयावरही आक्षेप घेत राज्याच्या अनुसूचित जाती जमातीचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार देणे हे संविधानाच्या मूळ भावनेचा छेद देणारा असल्याचा आरोप केलाय। तसेच राज्य शासनाने स्थापन केलेली न्यायमूर्ती अनंत बदर समिती ही संविधानाविरोधात असल्याचा दावा करण्यात आलाय। मोर्चा दरम्यान विविध वक्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देत उपवर्गीकरणामुळे समाजात नवे भेद निर्माण होतील आणि सामाजिक ऐक्याला तडा जाईल अशी भूमिका मांडली आहे। उपवर्गीकरणामुळे कोणत्याही घटकाचा विकास होणार नसून आरक्षण व्यवस्थेवर परिणाम होईल असे मत व्यक्त करण्यात आले। मोर्चाच्या शेवटी प्रशासनामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले। सरकारने उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। आंदोलनामुळे काही काळ शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शहरातील मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर CTV कोतवाली पोलिसांनी मोठा घाव घातला आहे।
पोलिसांनी 3 अट्टल चोरट्यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तब्बल 21 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत. जप्त वाहनांची किंमत सुमारे 8 लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईत अमरावती शहरातील सिटी कोतवाली, राजापेठ, गाडगेनगरसह दर्यापूर, चंद्रपूर आणि कारंजा येथील एकूण 17 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला आहे. अटक आरोपींमध्ये राहुल सोळंके, लखन चव्हाण आणि महादेव चव्हाण यांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी कोतवालीच्या डीबी पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे ही यशस्वी कारवाई केली आहे. दरम्यान जप्त करण्यात आलेल्या आणखी 4 मोटरसायकलींबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मातोश्री सौ विमलाताई पाटील उभाळ शिक्षण संस्था परतवाडा अमरावती द्वारा संचालित डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा मान्यता प्राप्त कृषी तंत्र विद्यालय भिलोणा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम प्रवेश सूचना. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण. कालावधी 2 वर्षे. कालावधीचा नियमित अभ्यासक्रम द्विवर्षीय कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रम. प्रवेश 60. प्रवेश अर्ज भरण्याकरिता वेबसाईट www.pdkv.ac.in. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 2 जून 2026 ते 1 जुलै 2026 पर्यंत. ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रासह विद्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी व मोफत मार्गदर्शनासाठी संपर्क करा. कृषी तंत्र विद्यालय भिलोणा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती. प्राचार्य AS काळे. संपर्क 99 21 55 95 11. कृषी पर्यवेक्षक NB मोहोळ. संपर्क 97 66 28 73 05. लिपिक ND गोमाशे. संपर्क 91 58 23 11 05. अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने सायबर सुरक्षा विषयावर विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयातील काँग्रेस हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमात सायबर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत कासार यांनी वकिलांना सायबर गुन्ह्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला 100हून अधिक वकील उपस्थित होते. दैनंदिन जीवनात वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांचे प्रकार, ऑनलाईन फसवणूक, डिजिटल अटक, ऑनलाईन ट्रेंडिंग फसवणूक, सोशल मीडिया गुन्हे तसेच महिला व बालकांविरोधात सायबर अपराध याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी सायबर गुन्ह्यांपासून बचावण्यासाठी आवश्यक खबरदारी, संशयास्पद लिंक व ॲप पासून दूर राहणे तसेच ऑनलाईन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे सुद्धा देण्यात आली. कार्यक्रमात केंद्र सरकारच्या गृह विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या GRM आणि MRM पोर्टलची माहिती देण्यात आली. तसेच 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेची ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ तक्रार केल्यास ती रक्कम गोठवून परत मिळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. सायबर गुन्ह्याबाबत कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी 1930 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा cybercrime.government.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे. संपर्क क्रमांक 9921589663.